थंडीच्या दिवसात सकाळी नाश्त्याला असे गरमागरम भाजणीचे थालीपीठ व त्यावर मस्त घरच्या ताज्या लोण्याचा गोळा असे मिळणे म्हणजे स्वर्ग सुखच। आज आपण पारंपरिक पद्धतीने भाजणीचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। हे थालीपीठ चवीला एक नंबर लागतं आणि बनवायलाही खूप सोपे आहे। याआधी मी थालीपीठच्या भाजणीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याच भाजणीपासून थालीपीठ कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। या भाजणीमध्ये ज्वारी, बाजरी, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य घेतलेली आहे। त्यामुळे हे थालीपीठ भरपूर फायबर व प्रोटीन युक्त आहे। यामध्ये मी पालेभाज्याचाही समावेश केलेला आहे। त्यामुळे हे थालीपीठ वन डिश मील आहे। हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकतात किंवा संध्याकाळच्या जेवणालाही खाऊ शकतात। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे। या थालीपीठची भाजणी एकदा करून ठेवली तर 3 ते 4 महिने एअरटाईट डब्यामध्ये चांगली राहते, अजिबात खराब होत नाही। या थालीपीठच्या भाजणीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर हे खमंग खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।